यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले आमदार माननीय श्री राहुल भाऊ डिकले यांचं राजा भाऊ मी काय म्हणतो ते मेडिकल किट व्यवस्थित ठेवा ते. हो चला सामना सुरू करा. आणि नाशिक पूर्वचे दमदार आमदार राहुल भाऊ डिकले यांचं स्वागत. नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष व साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष पाणी पाणी कॉमेंट्री बॉक्स कडे किमान एक पाण्याचा जार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. यांनी करायचं आहे. महेंद्र भाऊ चला नंबर हॅलो माननीय श्री विष्णू भाऊ हॅलो 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 विकेटच्या रूपाने एक गडी बाद झालेला सर्वांनी आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो अखिल भारतीय वासुदेव जोशी गोंधळी समाजसेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा श्रीकांडे यांचं स्वागत आणि सत्कार संतोषजी ससाने आणि तसेच विजय मामा दौडे यांनी करायचं आहे. जोशी समाज सेवा संघ नाशिकचे अध्यक्ष दिलीपजी ससाने यांचं स्वागत आणि सत्कार अविनाश भाटे आणि गणेश भाऊ भोजने यांनी करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. हॅलो लावण्याची मॅच झालेली आहे. आत्ताच त्यांचा सामना विजयी झालेला आहे तो लावण्य मित्रमंडळ. तर त्यांचा रोहित कांकरे मॅन ऑफ द मॅच ठरलाय. जोरदार टाळ्यांनी रोहितचं स्वागत करूया आपण. मी राहुल भाऊंना विनंती करेल की तुमच्या हस्तेच या युवा खेळाडूचं कौतुक करायचंय. रोहित कांकरे मॅन ऑफ द मॅच लावण्य क्रिकेट क्लब. आपले सर्वांचे लाडके आमदार कर्तव्यदक्ष आमदार माननीय ॲडव्होकेट श्री राहुल भाऊ डिकले यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्दात आपली भावना आपलं मनोगत व्यक्त करायचं. दोनच शब्दात भाऊ फक्त. हिवाळी चषकच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी, माझे बंधू आपले युवा नेते नंदू भाऊ शिंदे, नवीन नाना,
संतोष भाऊ, सर्व मान्यवर विष्णू भाऊ, खरं तर मी आमदार असो नसो, नगरसेवक असो नसो, इथं दरवर्षी येतो. माझं आणि श्रीखंडे साहेबांशी आत्ता बोलणं झालं, ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्याने दरवर्षी येता म्हटलं, तुम्ही जेवढ्या लोकांची नावं सांगणार नाही तेवढ्या लोकांची नावं मी सांगू शकेल म्हटलं इथं. कारण मी समाजाचा जरी नसलो तरी समाजाचा लहानपणापासून त्यांच्यातच मोठा झालो आहे आणि सगळा समाज हा आपल्या जवळचा आहे. त्याच्यामुळे हिवारी चषकला दरवर्षी मी येतच असतो आणि ह्या वर्षी एवढा मोठा ग्राउंडवर अतिशय चांगल्या स्पर्धा आपण आयोजित केल्या आहे, त्याबद्दल खरंच सर्व नवीन युवकांचं अभिनंदन करतो. अशीच प्रगती आपल्या समाजाची हो, ही प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो. सुनील भाऊ ये, बाकीचे सगळे या सर्वांच्या माध्यमातून, विष्णू भाऊ ये, आमचा चंदू भाऊ ये, बाहेर गावचे जे आलेत सर्वांचंही स्वागत करतो. आमचे अरुण मामा आहे, दिलीप भाऊ आहे, या मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली आज इथे चांगला कार्यक्रम आपण घेतोय, त्याबद्दल आपले परत एकदा आभार मानतो. बाहेरचे गावचे लोक आलेत, त्या सर्वांचे परत एकदा स्वागत करून थांबतो. धन्यवाद. यानंतर वासुदेव जोशी गोंधळी समाजसेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा श्रीकांडे यांना मी विनंती करतो की ती 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त. यांच्या शुभ हस्ते क्रिकेटमध्ये ते कर्तव्याध्यक्ष, अनेक धडाडीचे युवा नेते आमदार साहेब यांनी आपल्याला जे मार्गदर्शन, खरोखर आमदार साहेबांनी बोललो तेव्हा खरोखर असे आमदार पाहिजे की सामान्य माणसाला त्यांची ओळख पाहिजे आणि त्या तर आमदार साहेब, मी आणि आमच्या साथी गावातर्फे आपलं आज स्वतः अभिनंदन करतो. कारण की या नाशिक नगरीमध्ये, एका दिव्य अशा नगरीमध्ये तुम्ही आमच्या खिवाऱ्यांचं एक भव्य असं समाज भवन बांधून दिलं. याकरता हा खिवारी समाज तुमचा आभार राहील. यामुळं मी साथी गावाचा ऑल इंडिया अध्यक्ष या नात्यानं आपलं पुनश्च स्वागत करतो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य हमेशा या आमच्या खिवारी समाजाला असू द्यावं, ईश्वरचरणी प्रार्थना करून मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्वांना विनंती करतो की सर्वांनी स्पीचवर जाऊन आपल्याला हिवारी चषक 2024चं उद्घाटन करायचं आहे.
हॅलो आता 2 मिनिटात खालीच येतो मी. नाशिक नागेश्वर आणि साईराज मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. तसेच चुकून एक आपल्याकडनं एक सत्कार आणि स्वागत राहून गेलंय, मी क्षमा मागतो त्यासाठी. आपले नाशिकचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष संतोष भाऊ नाईक यांचा एक चुकून सत्कार राहिलेला आहे आपल्याकडनं. तर मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा श्रीखंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी संतोष भाऊंचं स्वागत तर आम्ही केलंच, सत्कार पण करावा आपण. तसेच अमर भाऊ बोरसे यांचं स्वागत आणि सत्कार राजाभाऊ ससाने आणि प्रवीण भाऊ भाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला हॅलो, चला सामना सुरू करा. स्कोर किती आला? स्कोर 6 रन झाले, 6-6.
6 रन झाले 6. कृपया ज्या संघांची मॅच झाली असेल आणि ज्यांना गावाला निघायचं असेल, कृपया त्यांना आयोजकांतर्फे विनंती आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय निघायचं नाहीये. आपलं स्वागत येथे आयोजकांतर्फे केलेलं आहे. आपली राहण्याची 2 दिवसांची व्यवस्था आहे. आपण थांबलात तर आयोजकांना आनंदच होईल, पण तरीही जेवण केल्याशिवाय कोणीही निघायचं नाहीये. वाईट बॉल. पुन्हा पंचांचा इशारा वाइड दिया है अभी. इस बार पूरी कंसंट्रेशन से एम्पायरिंग दोनों तरफ से, चाहे फिर वो लेग अंपायर हो या फ्रंट अंपायर. अगली बॉल के लिए तैयार. अच्छा पर बीट हो गया. देखते हैं कितने रन मिलते हैं. 4 रन. और इस अतिरिक्त धाव संख्या के साथ स्कोर बन गया है अभी. ज्या एका युवकामुळे 13 रन झालेले आहे. 13. नंदुरबार जोशी समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेश भाऊ त्रिकाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. 13 रन. कुठे आहेत? चांगला मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. गुड लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. जोशी समाज सेवा संघ नाशिक. सुंदर असा ऑफ साइड कडे मारलेला बटेश. शॉट. बघूया किती शाल रन आणि मिळत ते. आहे. 4 रन. सुंदर. 4 रन. स्कोरर 4 रन घ्या. सुंदर. मामा. बॉल किती आले? बॉल आवाज. 1 मिनिट. बॉल किती आले? राजेश भाऊंचं स्टेजवरती आगमन झालेलं. मनीष थोडा बाजू. ओव्हर झाली. ओव्हर. ज्या एका युवकाच्या पुढाकारामुळे आज हा आपण वटवृक्ष पाहतोय. नंदुरबारमध्ये सर्वात आधी हा खिवारी चषक ज्या एका युवकाने पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन ज्या 2014 साली सुरुवात केला आणि त्याचं एवढं मोठं वटवृक्ष आज आपण सर्वांनी मिळून 7 गाव मिळून तयार केलंय. अशा आमच्या राजेश दादांचा सत्कार माननीय श्री रमेश दादा श्रीकांडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला सामना सुरू करा. नाही ना. नंदुरबारमध्ये पहिला खिवारी चषक जो भरला 2014 साली, त्याचे विजेता होते नागेश्वर नाशिक. त्यानंतर धुळे येथे 2015 मध्ये चषक भरला, त्याचे विजेता होते सिद्धिविनायक मुंबई. हो देतो. भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं क्रिकेट रूपी मनोगत व्यक्त करावं. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव संख्या. हॅलो. सर्वात प्रथम जय किवारी. आणि मला बोलायला दिलं म्हणून सगळं मंचाचं मनापासून आभार मानतो. हा चषक जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 2च लोकांचं अनमोल सहकार्य होतं. प्रथम म्हणजे सुनील भाऊ भोजने, द्वितीय म्हणजे प्रवीण नाना भाटे. यांनी सांगितलं की तू भरव पहिले, मग आम्ही बघतो पुढं काय. जेव्हा आम्ही भरवलं तर माझ्याकडे फक्त 4 टीमा होत्या आलेल्या. नियोजन पण करता आलं नव्हतं स्टार्टिंगला, की सगळे विचार करत होते की इतकं छोटं गाव कसे येणार, कसे राहणार, ठेवणार. बॉल. पण देवाच्या कृपेने दोन बॉल. म्हणून सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद राजेश भाऊ. तुम्ही सुरू केलेले खिवारी चषक वटवृक्ष हे खूप 4 रन. गुड शॉट. साइड कडे मारलेला शॉट 4 रनच्या रूपाने. वाढती धावसंख्या. सुंदर अशी बॅटिंग. धावसंख्या किती झाली? धावसंख्या झाली 22. या चौकार नंतर उत्कृष्ट असा चौकार आपल्या बॅट मधून निघालेला. चांगली आक्रमक आणि धडाकेबाज सुरुवात या ठिकाणी. ऐका ना 2 मिनिट. सर्व ज्येष्ठांना विनंती करतो, कृपया ज्येष्ठांनी लक्ष द्यावे. प्रवीण भाऊ
आणि संतोष भाऊंना बॅच लावून त्यांचं स्वागत करायचं आहे. संतोष भाऊ मोरकर यांचं जोशी समाज सेवा संघ नाशिक, नागेश्वर आणि साईराज मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आणि सर्व ज्येष्ठांना मी विनंती करतो की आपल्या सिमेंटच्या कॉन्क्रिटीकरण रोडचे जोशी कॉलनी येथे उद्घाटन आहे आता, तर कृपया आपण सर्वांनी जोशी कॉलनीच्या मेन आपल्या रस्त्यावर जायचंय तिथे, आणि माननीय नगरसेविका पूनमताई मोगरे यांच्या हस्ते ते उद्घाटन होतंय. तर कृपया विनंती आहे सर्वांना की तिथे कॉलनीच्या गेटकडे जाऊन थांबावं. करायचं का सुरुवात? धन्यवाद संतोष भाऊ. म्युझिक बंद नाशिकला करा, तुम्ही आलात म्युझिक त्याबद्दल. बंद करा, म्युझिक थोडं म्युझिक बंद करा. बॉल किती आले? बॉल दोन बॉल बाकी आहे. सुंदर असा मारलेला शॉट, एक धावा पूर्ण करण्यात यात यशस्वी. लास्ट बॉल आहे ओव्हरचा. आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी नागेश्वर मित्रमंडळ व साईराम मित्रमंडळ, जोशी समाजसेवा संघ नाशिक मेहरुणकर संचालित सुंदर असं क्रिकेट, सुंदर असा मारलेला शॉट. बघूया किती रन मिळतात. एक धावा पूर्ण. दुसरी धाव घेण्यासाठी यशस्वी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. किती वर चालू आहे? 3 ओव्हर नंतर धाव संख्या दिली 28. 3 ओव्हर 28. ते आहे ना, ते पाणी होतं ना, ग्लास होते, ग्लास. हे पाण्याचे ग्लास कोणाकडे? पाण्याचे ग्लास आता इथे होते ना, पाण्याचे ग्लास होते बघा इथे. पाण्याचे ग्लास घेऊन या इकडे. इकडे एक 5-6 ग्लास घेऊन या फक्त. 5-6 ग्लास. जार आहे मागे. फक्त इथे कॉमेंट्री बॉक्स आहे, नवीन घेतलेला आहे जार. 4-5 पाण्याचे फक्त ते छोटे ग्लास घेऊन या फक्त. चला सामना सुरू करा. ते ग्लास घे, ते ग्लास घे त्या भाऊंकडनं. द्या भाऊ इकडे, दे वरती. द्या इकडे, द्या इकडे, द्या इकडे, द्या. आणि 1 मिनिट थांब 1 मिनिट. चला सुरुवात करा. आता असं क्रिकेट सामने किती घेतलं? 1 रन घेतला का आता इथे? 1 रन घेतला. माननीय श्री एक विलासभाऊ घेतलं. जोशी यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. सुंदर असा मारलेला शॉट विकेटच्या बॅक साईडला. 1 रन. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर अशी बॅटिंग आणि त्याचबरोबर सुंदर अशी बॉलिंग. बघूया किती आक्रमकता आहे या फलंदाजामध्ये. सुंदर असा मारलेला ऑन साइडकडे हा शॉट. तितकं असं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन कडे. देखते हैं कितने एक ये स्कोर निकाल पाते. उसके बाद स्कोर हो गया है 31. सुंदर, बहुत ही बढ़िया शॉट और ये उतनी बढ़िया कैच. दोस्तों जरा ताली बजाइए, बहुत ही बेहतरीन कैच इस समय ली गई है इस मैदान पर. काफिले तारीफ उनकी करनी होगी. बहुत ही अपना सूझबूझ और टाइमिंग के साथ, कंसंट्रेशन के साथ उन्होंने अपना कैच पकड़ा. फर्स्ट अटेम्प्ट में थोड़े से वो छूट गया था, पर फिर भी सेकेंड अटेम्प्ट में उन्होंने पूरी एकाग्रता के साथ ये कैच कंप्लीट कर लिए. उनके लिए तालियां. बहुत ही बढ़िया कैच.
नेक्स्ट बैट्समैन आ रहे जर्सी नंबर 70। नेक्स्ट बैट्समैन आ रहे विकी। देखते हैं अपने टीम के लिए वो क्या कर पाते हैं। बॉलर का भी नाम भी विकी है। चौथी ओवर ये चालू है। 4 गेंद, 4 बॉल हो चुके। ये 5वीं बॉल देखते हैं। लेग साइड पे मारा हुआ एक छोटा सा शॉट, उस पर 1 रन कंप्लीट। अच्छी सूझबूझ, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। देखते हैं अगली बॉल वो कैसे डालते हैं। वाइड का इशारा, थैंक यू। कोई भी बॉल अगर बैट्समैन के लेग साइड की में जाती है तो क्रिकेट के क्षेत्र में उसे वाइड करार दिया जाता है। बहुत ही अच्छी एम्पायरिंग दोनों एम्पायर की तरफ से, पूरी सूझबूझ के साथ। देखते हैं अगली गेंद, ऑफ साइड के मारा हुआ है शॉट, 1। सदोतीस 37। 4 ओवर के बाद स्कोर हो गया है 37। चार ओवर के बाद 37। चार ओवर के बाद 37। बहुत ही बेहतरीन यहाँ क्रिकेट की सब आयोजना। कमेंट्री। बॉलर्स नेम चल रहा है 1 मिनट, इधर पानी की कमतरता है। यस सर, यस सर। चलो नेक्स्ट, चलो बॉलर्स नेम नितिन। देखते अपनी कैसी बॉलिंग वो डालते हैं। सुपर शॉट, देखते कितने रन्स मिलते हैं। 4 रन, बेहतरीन शॉट, अच्छी एम्पायरिंग। इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 41। बेहतरीन शॉट। नितिन अपनी पहली जोर थी नितिन ना, पहली गेंद और पहली ओवर, और ये और 5वीं ओवर चालू इनिंग की, 6 ओवर का ये मैच 8 टेनिस पर। बेहतरीन शॉट, पूरा पुल, पूरी ताकत से। देखते कितने रन्स मिलते। 4 रन, थैंक यू अंपायर। एक्सेलेंट बैटिंग। ऑफ साइड में भी अभी फिलहाल कवर्स की दिशा में मारा हुआ 4 रन, और ये फिर से एक बार ऑन साइड पे डिप मिड ऑन की दिशा में मारा हुआ, ये फिर से एक बार 4 रन। बेहतरीन बैटिंग। बहुत ही अच्छी शॉट। देखते कितने रन्स मिलते हैं। 6 रन।
6 runs, 6 runs, 6 runs. Thank you, umpire. 6 run. बढ़िया बैट. काफी आक्रामक बैटिंग दोनों साइड की तरफ से. लाजवाब बैटिंग. पानी पानी. ए मित्रा, पाणी पाणी आणा ना, पाणी पाणी. जार घेऊन या फक्त, जार एक एक. बढ़िया बैटिंग. बढ़ती हुई धूप पर कोई उस पर असर नहीं. पूरे कंसंट्रेशन से देखते अगली गेंद कैसे डालते अपनी नितिन, अपनी पहली और चौथी ओवर. पांचवी ओवर चालू है. अभी एक रन निकाला ना. अभी ए इधर तर भाई जा. ए ले घे रे. ए मित्रा, ए ते घे इकडे घे. थोड़ा सा शांति से कमेंट्री सुनो. अभी बेहतरीन 4 रन के बाद स्कोर है 62. बॉलर्स का नाम विकी. अपनी दूसरी ओवर ना, विकी की दूसरी ओवर लेकर बेहतरीन शॉट. देखते कितने रन मिलते. 2 रन पूरे कर लिए. तीसरे के लिए भी दौड़े और 3 रन कंप्लीट. 3 रन लीजिए स्कोरर.
अच्छी सूझबूझ और टाइमिंग के साथ मारा हुआ है शॉट, 3 रन कंप्लीट किए। देखते हैं अभी नेक्स्ट बॉल कैसी होती है। और अच्छा सूझबूझ के साथ कैच पकड़ने की पूरी कोशिश की। चार बॉल झालेले, 4 बॉल, अजून 2 बॉल बाकी आहे. किती झाले टोटल? 1 मिनिट. बॉल 4 झाले ना? 4 बॉल झाले, 4 बॉल. रोलिंग बॉल दे, रोलिंग बॉल दे, रोलिंग बॉल दे. हॅलो, या ठिकाणी संदेश भाऊ मोरे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत. तसेच किरण भाऊ भोजने यांचंही स्टेजवर आगमन झालं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. चलो 2 बॉल बाकी है, दोनों लगातार सीमा पार. स्कोर 77. 77 रन झालेले, 77 रन, 77 स्कोर हो चुका है. 2 बॉल अभी आने शेष. बेहतरीन हैट्रिक हो चुकी है एसेक्स की. 77 प्लस 6, 83 रन्स. लास्ट बॉल. लास्ट बॉल 1 रन के साथ इनिंग समाप्त. और स्कोर हो गए 84. 6 ओवर के बाद स्कोर हो गया 84. 85 टू विन. उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. नानासाहेब शिंदे यांचे 85 टू विन. 85 टू विन. नानासाहेब शिंदे यांचे किवारी चषक 2024 नाशिक तर्फे हार्दिक स्वागत. 85 आणि to मंत्री win. साहेब यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. नानासाहेब शिंदे आणि मंत्री साहेब धुमाळ यांनी व्यासपीठाजवळ यायचं. यांचंही सहर्ष स्वागत. आत्ताचा जो सामना आहे, पहिल्या इनिंग मध्ये 84 रन झालेले आहे. 85 रन पाहिजे आहे विरुद्ध संघाला जिंकण्यासाठी. त्यांनी आपले 2 ओपनिंग फलंदाज तयार ठेवायचे बॅटिंगसाठी. चला, आपल्याला मित्रांनो वेळेचं बंधन आहे. सुंदर अशी या ठिकाणी बॅटिंग, तितकी चांगले क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं अंपायरिंग, तितकंच चांगलं सुंदर असं क्रिकेट या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. उत्कृष्ट, वेल डन.
चला ओपनिंग बॅट्समन बालगोपाळ क्रिकेट क्लब धुळे आणि जोशी टायगर्स ग्रुप जळगाव यांच्या कर्णधारांनी इथे टॉस साठी यायचंय. बालगोपाळ क्रिकेट क्लब धुळे आणि जोशी टायगर्स ग्रुप जळगाव. जय बजरंग टीमने आपले लवकरात लवकर माजी फलंदाज अध्यक्ष नानाभाऊ शिंदे यांचे स्वागत. जय बजरंग आणि संघाचे मंत्री दोन साहेब फलंदाज बाबा चला आलेले आहेत, लवकर त्यांचे सुद्धा स्वागत. प्रमोद नाईक यांनी वेळ करावं. वाया घालू नका. चला जय प्रमोद बजरंग नाईक. संघाचे ओपनिंग फलंदाज लवकरात लवकर मंत्री चला. यांचे स्वागत करावं. किरणजी भोजने यांचं स्वागत संदीप भाऊ हे करणार आहे. शिवाजी सिंग आलेले आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत. सन्माननीय कृष्णा शिंदे साहेब त्यांचे सुद्धा स्वागत. डीजे कृष्णा मतलेसर बाजार. म्यूजिक थोड़ा बंद करो. म्यूजिक थोड़ा जरा म्यूजिक बंद करो. बोलो बोला अंपायर. ओके ओके रिलीवर थोड़ा हाँ पोजीशन में चेंजिंग. स्कोरर अभी जा रहे हैं एम्पायर बन के और एम्पायर आ रहे हैं स्कोरर करने के लिए. थोड़ा सा रेस्ट भी ज़रूरी है क्योंकि ह्यूमन बीइंग है. अच्छे एम्पायरिंग उन्होंने की. वेल डन. चलो ओपनिंग बॅट्समॅन चलो बॉस डिले मत करो. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे. 84 रन झालेले लवकरात आहेत. लवकर चालू करा. 85 रन टू विन. क्षेत्ररक्षण चला अपोनंट टीम आपले बॅट्समॅन पाठवायचे लवकरात लवकर. चला फील्ड सेट झालेली आहे. टाइम डिले करू नका मित्रांनो. चलो बैट्समैन जय बजरंग. चला लवकरात लवकर आपले फलंदाज. चला थांबा थांबा येऊ द्या बॅट्समॅन. चलो जल्दी डिले मत करो दोस्तों. चलो ऑन. चला ओपनिंग फलंदाज रेडी. चला सुरुवात करा. पंचांनी चला डिले करू नका. खेळाचा ओपनिंग बॅटिंग करतोय जय बजरंग संघाकडनं ईश्वर आणि नॉन स्ट्राईकला आहे विकी. बघूया त्यांना 85 धावांची गरज आहे 6 ओव्हरमध्ये म्हणजे 36 बॉलात 85. बॉलर एंड कडनं आहे अक्षय. चला सामना सुरू करा. चलो ओके लेट्स प्ले.
आज दॅट गुड. सुंदर असा या ठिकाणी ऑफ साईडकडे टाकलेला बॉल, बॅटला कट लागून विकेट किपरने घेतलेला कॅच. उत्कृष्ट असा अपील, उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि तेवढा चांगला कॅच. पहिल्याच बॉलात विकेट. नेक्स्ट बॅट्समनचं नाव अजय. अजय आपल्यासाठी आता बघूया. संघाची पूर्ण त्याच्यावर एक आता कमान आहे. अनुभवी खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. संघाची धावसंख्या आतापर्यंत खातं उघडलं नाही आहे. 85 रनाची गरज. 36 बॉलामध्ये पहिला बॉल झालेला आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा हा दोघांचा संघ. बघूया चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. चला बघूया नेक्स्ट बॉल. आत्ताच आपण बघितलं की अक्षयने तडाखेबाज फलंदाजी केली. त्याने 3 षटकार मारले. त्याला 501 राहुल रंदे यांच्याकडनं शॉट मारण्याचा प्रयत्न. बॅट कट. विकेट किपरकडे पण झेल होता पण अयशस्वी. थोडंसं फिटनेस आणि खूप क्विकनेस तर लागते क्रिकेट खेळताना. उत्कृष्ट अशी बॉलिंग. त्याने बॅटिंग पण एकदम उत्कृष्ट केली मित्रांनो. आत्ताच त्याने 3 षटकार मारले आणि एक चांगलं बक्षीस त्याने मिळवलेलं आहे 501 रुपयाचं श्री राहुल रणदिवे यांच्याकडनं. सुंदर असा ऑन साइड कडे मारलेला शॉट. बघूया किती धावा मिळत आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरी पण धाव घेतलेली आहे. थोडी मिसफील्ड. एक शॉट आहे का? एक शॉट रन आहे. एकच रन घ्या. एक शॉट पाहिलेला आहे. एकच रन घ्या. तर 2 धावा घेतल्या पण एक शॉट रन आहे. गुड एम्पायरिंग. 2 रन आहे का? हा तेच ना. मग एक शॉट आहे ना आणि दोन्ही शॉट आहे. ओके. नो स्कोर. दोन्ही शॉर्ट रन ते धावलेले आहे. अतिशय कटाक्ष अशी एम्पायरिंग. उत्कृष्ट अशी एम्पायरिंग. खूप बारीक लक्ष आहे त्यांचं सर्व खेळाडूंच्या ऍक्टिव्हिटीमध्ये. एक पण धाव घेण्यात यशस्वी नाही. अक्षय आपला नेक्स्ट बॉल घेऊन येतोय तो. राईट ऑन फास्ट. सुंदर असा मारलेला शॉट. डॉनकडे 1 धाव घेण्यात यशस्वी.
स्कोर बोर्ड सांगा. 9 झाले. 9. बॉल किती आले? बॉल किती झाले? ओव्हर 1 ओव्हर नंतर 9 रन झालेले आहे. यापुढील सामना बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर ग्रुप जळगाव यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यातली सुंदर अशी बॅटिंग आणि बॉलिंग या ठिकाणी मित्रांनो. चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन आणि अगदी एक्सलंट एम्पायरिंग. आत्ताच बघितलं आपण 2 शॉर्ट रन होते. किती बारीक या ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं एम्पायरिंग करताना. वाईड नो, शॉर्ट रन, बाईज, लेग बाईज, ओव्हर थ्रो, LBW मात्र या ठिकाणी आपल्याला इथे निर्णय नाही आहे. बघूया नेक्स्ट बॉल. सुंदर असा मारलेला शॉट पण 6 रन. सुंदर 6 रन. काफी अच्छा बड़ा रन अप, राइट आर्म फास्ट, युवा बॉलर. अच्छी ओपन द फेड ऑफ बैट और पहली गेंद और 2 रन पूरे किए. तीसरे रन के लिए भी दौड़ते हुए. अच्छा बॉल था. केवल 3. गुड एम्पायरिंग. बॅक साइड ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे पण कोणी खेळाडू उभे असतील त्यांनी साईडला व्हायचंय मित्रांनो. कृपया सहकार्य करा. बॅक साइड ब्लॅक स्क्रीन, बॅक साइडला बॅक स्क्रीनच्या समोर जे पण खेळाडू उभे असतील त्यांनी साईडला व्हायचं मित्रांनो. 3 रन निकाले. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. राइट आर्म फास्ट बॉलिंग अच्छी 3 दौड़ के निकाले. फील्ड सेटिंग में थोड़ा सी परिवर्तन और एक डीप मिड ऑन में 29 जर्सी. फील्ड सेटिंग फिर से एक बार सेट. 5 खिलाड़ी पुढील सामना बाहर. पुढील सामना बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर क्लब जळगाव होणार आहे. समितीला विनंती आहे की दोन्ही कर्णधार टॉस का बॉस जवळ आलेले आहेत. जोशी समाजाचे ज्येष्ठ सल्लागार विष्णुजी दौडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. विष्णुमामा यांच्याकडून पूर्ण सिरीज साठी टेनिस बॉलची देणगी दिली गेली आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. माजी कॅप्टन पण होते ते. मी अध्यक्ष प्रवीण भाऊ भाटे यांना विनंती बॅच लावून त्यांचं स्वागत करायचं आहे. विष्णुमामा हे क्रिकेट मधील एक उत्तम खेळाडू होते. 4 बॉल 4. मी प्रवीण भाऊ भाटे व
राजाभाऊ ससाने विनंती करेल की पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे, तर टॉस हा विष्णू मामा दौडे व नानाभाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. धन्यवाद मामाश्री. तुम्हाला विनंती आहे, पुढच्या सामन्याचे दोन्ही कर्णधार टॉस का बॉस स्टेजवर आलेले आहेत, तरी विष्णू मामा दौडे यांनाही विनंती आहे टॉस का बॉस स्टेजवर यायचं आहे. शुरुआत करो दोस्तों, काफी लॉन्ग रन अप. फिर से मारा हुआ ये बॉल, बट अच्छी प्लेड, अच्छी समझ दोनों बैट्समैन में. टॉसचा कॉइन वीरू मामांकडे आहे, विजय मामा टॉसचा कॉइन आहे. काळजी घ्या, काळजी घ्या. पाणी सटला. या ठिकाणी संजय दामोदर झालेला आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. पुढील सामना बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर क्लब जळगाव ओव्हर आहे. कप्तान दोन नंतर 19 रन. संजय दामोदर यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्याबद्दल त्यांचं स्वागत. दादा पाटील यांचंही सहर्ष स्वागत. त्यांनी हॅलो 19 या सुधारण्यात येतोय इकडे आणि पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. बालगोपाल क्रिकेट क्लब टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग चूज केलेली आहे. पुढील सामना बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे वर्सेस जोशी टायगर क्लब जळगाव यांच्यामध्ये होणार आहे. एकवीस रन 2 बॉल 21 रन. अक्षय आपलं दुसरं षटक, राईट आर्म फास्ट. सुंदर असा बॉल, तितका चांगला प्लेड करून 1 रन काढलेले. उत्कृष्ट अशी बॅटिंग. धाव संख्या 22 झालेली आहे. जिंकण्यासाठी टोटल स्कोर 85 रनाची गरज आहे. धावांचा डोंगर आपल्या समोर आहे, बघूया आपण. बजरंग संघाला टोटल 85 रन करायचे आहे. 21 रन झालेले आहे त्यांचे सध्या, आता 22 रन झाले, 22 सॉरी.
लेफ्ट हँडेड बॅट्समन. मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असा बॉल. गुड लाईन अँड लेंथ अक्षयकडनं. बॅटिंग बॉलिंग दोन्ही परफॉर्मन्स त्याच्याकडनं आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा युवा हा खेळाडू. सुंदर असा लेग साइड कडे मारलेला शॉट. बघूया किती रन्स मिळत आहे. 6 रन. थँक्यू अंपायर. हवेमध्ये उंच असा. बघूया काय होतोय. आणि उत्कृष्ट अशी कॅचिंग. कॅच आउट. सुंदर असा कॅच. जर्सी नंबर 8. वेल कॅच. अक्षय भोपे यांनी घेतलेला उत्कृष्ट असा कॅच. सुंदर प्रदर्शन. त्यांनी बॅटिंग पण अतिशय एकदम धडाकेबाज केली आपल्या संघासाठी. बॉलिंग पण त्यांनी 2 ओव्हर केल्या आणि कॅचिंग पण त्यांनी उत्कृष्ट केली. ऑलराऊंड परफॉर्मन्स एक्सेलंट त्याच्याकडनं एक परफॉर्मन्स आपल्या संघासाठी. नवीन आलेला फलंदाज यश. यश हा नवीन बॅट्समन. बघूया तो आपल्या संघासाठी काय करतो. संघाची धाव संख्या झालेली आहे 33. अजून बऱ्याच धावा करायच्या आहे. ही 4थी ओव्हर चालू आहे. जर्सी नंबर 70 बॉलर्स नेम विकी ना. विकी आपलं दुसरं षटक घेऊन येतो तो. बघूया. राईट ऑन फास्ट.
सुंदर असा मारलेला शॉट, पण बिहाइंड द विकेट्स. एक रन. पूर्ण दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न, पण दुसरी पण धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग विथ इन द विकेट्स. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. उत्कृष्ट अशी बॉलिंग. राईट आर्म फास्ट. अगदी हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना. दोन्ही संघांमध्ये अतितटीची लढत. सुंदर असा मारलेला शॉट ऑन साइड कडे. बघूया किती धावा मिळत आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न. दुसरी पण रन कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चांगला थ्रो. किती बॉल? 37 रन झाले. 4 बॉल झालेले एम्पायर्स. 6 ओव्हरचा हा सामना. 8 टेनिसवर सर्व नियम इथे लागू. बाईज, लेग बाईज, ओव्हर थ्रो. फक्त LBW आपल्या इथे नाहीये. चांगली एम्पायरिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, उत्कृष्ट असा खेळाडूंचा प्रतिसाद. पुन्हा एकदा युवा खेळाडू राईट ऑन फास्ट. बघूया आपला नेक्स्ट बॉल तो कसा घेतोय. क्षेत्ररक्षणात थोडीशी बदलाव. किमान 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहणं अत्यंत आवश्यक आहे. आपला नेक्स्ट चेंडू कसा घेऊन येतोय तो. मारण्याचा प्रयत्न ऑन साइड कडे, पण फक्त एक. आणि एम्पायर ओके, रनआउट. थँक्यू. लेग एम्पायरचा अगदी कटाक्ष निर्णय. रनआउट झालेला आहे इथे बॅट्समन. नेक्स्ट बॅट्समनचं काय नाव? मयूर. मयूर आता नवीन आलेला फलंदाज. बघूया. धावसंख्येचा आलेख वाढतोय, पण अजून धावसंख्या वाढली पाहिजे, कारण 6 ओव्हर आहे. म्हणजे टोटल फक्त 36 बॉलामध्ये एकूण धावसंख्या करायची आहे ती 85 रन. यश आउट झालाय. रनआउट. चांगला रनआउट केलेला आहे. मयूर नवीन बॅट्समन. बघूया तो आपल्या संघासाठी काय करतो. स्ट्राईकवर आहे. बॉल किती झाले? 5 बॉल झाले. 5. सुंदर असा ऑन साइडकडे मारलेला शॉट. मुलांच्या दिशेने सर्कलमध्ये थोडी मिसफिल्ड झालेली आहे. 2 रन घेतले आता. स्कोर बोर्ड सांगा ना. स्कोर बोर्ड 39. 39 ओव्हर किती आल्या? 4 ओव्हर 39. ओके. 12 बॉलमध्ये 46 रनांची आवश्यकता. चला सामना सुरू करा. आपल्याला अजून पण बरेच सामने खेळवायचे. 12 बॉल 46 धावांची आवश्यकता जय बजरंग संघाला. पंचांना विनंती आहे. हा आत्ताशी दुसरा सामना चालू आहे. अजून 6 सामने घ्यायचे आपल्याला. तर जेवढ्या फास्ट मध्ये सामना आवरता येईल तेवढं चालू द्या. वेळेचं बंधन असल्या कारणाने थोडे सामन्यांमध्ये जल्दी ठेवा. चला लवकर षटक सुरू करा. व्हाईट बॉल, एनिथिंग लेग साइड. क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याला व्हाईटचं इंडिकेशन दिलं जातं. लेग साइडचा व्हाईट. उत्कृष्ट एम्पायरिंग. सुंदर मारलेला हा शॉट हवेमध्ये उंच. पण बघूया किती रन धावा घेत आहे. 2 घेतले ना आता.
2 रन घेतलेले आहे. सुंदर असा शॉट. 2 रन घेतून पूर्ण केले. चांगली फिल्डिंग केली अक्षयने. पुन्हा एकदा चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं आपल्या संघासाठी बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये पण. सुंदर असा मारलेला लेग साईडकडे शॉट. बघूया किती धावा मिळत आहे या ठिकाणी. 4 रन. अतिशय आक्रमक फलंदाजी. अशा प्रकारची फलंदाजी आता संघाला आवश्यक आहे, कारण धावसंख्येचा डोंगर फार मोठा आहे. 85 एकूण धावसंख्या करायची आहे नागेश्वर संघासाठी. आता किती आहे टोटल? 45 रन झाले. 45. एक धाव. स्कोर 47. धाव संख्या झाली आहे 47. चला नवीन बॉल बघूया काय करतो तो आपल्यासाठी. अतिशय उत्कृष्ट असा बॉल. गुड लेंथ पिचिंग बॉल. मिस झालेला आहे बॅट्समन. जोरात शॉट मारण्याच्या थोड्याशा रेसमध्ये. क्रिकेट आहे, इथे काही पण होऊ शकतं. हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना. सुंदर असा लेग साईडकडे मारलेला शॉट. गली पोझिशनला. 1 रन पूर्ण केलेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय दिलंय? ओके 2 रन. 2 रन काढलेले या ठिकाणी. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर असं
पाचवा ओव्हर ना, पाचव्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. थांबा थांबा. बीट झालेला आहे. 5 ओव्हर नंतर धाव संख्या झाली 48. थांबा थांबा 1 मिनिट. 48 रन झालेले, 85 धाव्यांची गरज आहे. बॅट्समन नेम नितीन. कृपया साईड स्क्रीनच्या इथे जे खेळाडू उभे, कृपया तिथे तू थोडं बाजूला व्हा. शेवटची ओव्हर आहे. साईड स्क्रीनच्या इथे जे खेळाडू बसलेले थोडे बाजूला व्हा. शेवटचा ओव्हर आहे. आउट दिला गेलेला आहे. थांबा जरा रे. अंपायर 1 रन पूर्ण केला ना, 1 रन पूर्ण केला, दुसरा रन आउट झालेला आहे. 49 झाली धावसंख्या. 49 धावसंख्या झाली आहे. नेक्स्ट बॅट्समन नेम, नाव काय? सागर. चा इशारा ऑफ साइड कडे वाईड. 1 मीटरची लेंथ असते, त्या 1 मीटरच्या लेंथच्या बाहेर कलेक्शन केला तर तो ऑफ वाईड दिला जातो. मारण्याचा प्रयत्न, हुक शॉट पण अयशस्वी. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी. दोन्ही साईडच्या वाईड असतात मित्रांनो, एक लेग साईड आणि ऑफ साईड. ऑफ साईडला जी 1 मीटरची लेंथ टाकलेली आहे त्या लेंथ मध्ये बॉल पिचिंग झाला आणि कलेक्शन 1 मीटरच्या बाहेर झाला तर तो वाईड करा दिला जातो. सुंदर असा हा चेंडू. हा काय बाईचा आहे का? बॅटला लागलाय. ओके, 1 रन घ्या. 1 रन. धाव संख्या झालेली आहे 51. बरोबर ना? 51 धाव संख्या झालेली आहे. पुढील संघ बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे. सुंदर असा मारलेला ऑन साइड कडे शॉट. बघूया किती रन होत आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 1 ने वाढून 52 झालेली आहे. किती बॉल झाले? 4 बॉल झाले. 4 बॉल. 2 शेवटचे बॉल राहिलेले आणि जेवण तयार झालेलं आहे. ज्या खेळाडूंना जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे त्यांनी पॅव्हिलियन कडे रिपोर्टिंग करावं. चला, लास्ट बॉल आहे ना. लास्ट बॉलचा हा एकच खेळ राहिलेला आहे. बघूया तो आपल्या संघाने काय करतो. सुंदर मारलेला शॉट ऑन साइड कडे आणि संघ विजयी संघ आहे.